नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची 5वी तिथी आहे. नक्षत्र मघा आहे. योग ऐष्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:12 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 1:54 आणि यमगंड काळ सकाळी 8:30 ते 9:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युतियोग करणार आहे. रवी शुक्र आणि बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचे भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहू. आज तुमचं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसले. जी कामं हाती घ्या ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकते. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातील ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा दिसेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. मात्र त्याचा परिणाम थोडासा आरोग्यावर होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडासा लांब राहणं गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थनात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युती योग करेल. षष्टातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. गुंतवणूक आणि खर्च यावर लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. अर्थात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्ध करेल. पंचमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा राहणार आहे. खास करून आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि चैतन्य ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवता. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे खास करून आजच्या दिवशी भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीवर करेल. चतुर्थातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी बऱ्याचशा कामाच्या मागे तुम्ही लागाल. विविध कामं हाती घ्याल. ती कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे थोडासा मानसिक तणाव जाणवू शकेल. तणावाखाली जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घराच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल, ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. मात्र मित्र परिवारासमवेत मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. हाती घेतलेली कामं आजच्या दिवशी तुम्ही पूर्ण करू शकाल. महत्त्वपूर्ण कामं ती उरकताना दिसून येतील. तुमचे अंदाज आजच्या दिवशी अगदी अचूक ठरतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. ज्यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. मात्र जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी
काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि उत्साहवर्धक असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येणार आहे. दिवसाची सुरुवात सुद्धा अतिशय उत्तम राहील. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मिळू शकतील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. याचप्रमाणे कामाचा उरक सुद्धा आजचा तुमचा दांडगा आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. व्ययातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे भविष्याच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी अजिबात करू नका. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येईल. त्या संदर्भात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. लाभातीत रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद, मतवैचित्र किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोक्यावर पडू शकतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. अडकलेली कामं सुद्धा आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ही आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. दशमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, करचटणं किंवा शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी फायदेशीर राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा संधी आजच्या दिवशी मिळू शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.